दिल्लीत 27 वर्षांनंतर कमळ फुललं. विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता, विकास आणि सुशासनाचा विजय म्हणत पंतप्रधान मोदींकडून दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन. दिल्ली निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष. आजच भाजपची बैठक होणार असल्याची माहिती. दिल्लीतील जनतेने दिलेला निकाल स्वीकारला. पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. केजरीवालांकडून भाजपचं अभिनंदन. नवी दिल्ली मतदारसंघातून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव. भाजपच्या परवेश वर्मांनी चारली केजरीवालांना धूळ. जंगपुरामधून माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा धक्कादायक पराभव. भाजपच्या तरविंदर सिंग मारवा ठरले जायंट किलर. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशाचा भाजप विजयी सोहळा करणार साजरा. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात विजयी कार्यकर्त्यांना करणार संबोधन. दिल्लीतील विजय हा मोदींची गॅरंटी, हा जनतेनं केलेला अहंकाराचा पराभव. तर दिल्लीत आता विकास आणि विश्वासाच्या नव्या युगाला सुरुवात. अमित शहांकडून दिल्लीतील विजयाचं अभिनंदन. दारू घोटाळा आणि आचारविचार शुद्ध नसल्यानं आपला पराभवाचा झटका. अण्णा हजारेंची आपच्या पराभवावरून टीका. तर केजरीवाल यांचा माजी सहकारी कुमार विश्वास यांच्याकडूनही केजरीवालांवर हल्लाबोल. दिल्लीत राष्ट्रवादी उमेदवारांचा दारुण पराभव. राष्ट्रवादीच्या सर्व 23 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. दिल्लीतील राष्ट्रवादी कार्यालय शुकशुकाट. तर अजित पवारांकडून ट्विट करत भाजपचं अभिनंदन. अजित पवारांनी ट्विट करत भाजपचं केलं अभिनंदन. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ. काँग्रेसचा निवडणुकीत दारुण पराभव. सलग तिसऱ्यांदा भोपळा फोडण्यात काँग्रेसला अपयश. 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण करणार. वेळ आली तर आमरण उपोषण करू. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा.